আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম निष्ठा व अनुगत्य पोषण करीब। तर मतपेटीवर म्हणजेच शरीरावर तुम्ही कमळ फुलवलंय, आता तुम्हाला पश्चिम बंगालच्या जनतेच्या अंतरंगात कमळ फुलवायचंय आणि त्याचं आयुष्य कमळासारखं सुंदर करायचंय। हेच आव्हान शुभेंदू अधिकारी कसं पेलतात ते आपल्या पुढच्या 100 दिवसात कळेल। नमस्कार, द उदय निरुडकर शोच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, ज्या वेळेला शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेताना आम्ही सुमेंदू अधिकारी अशी शपथ घ्यायला सुरुवात केली, तेव्हा अक्षरशः लाखो स्वयंसेवकांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल, कारण गेली 20 वर्ष ते आपली सत्ता येण्याकरता जंग पछाडत होते। अनेकांचे अश्रू, घाम आणि अक्षरशः रक्त याकरता सांडलं गेलेलं आहे। पश्चिम बंगालमधला विजय हा अतिशय महत्वाचा होता, कारण पश्चिम बंगालमध्ये पहिली 20 वर्ष काँग्रेसची, नंतर 34 वर्ष ही डाव्यांची आणि त्यानंतर 15 वर्ष ममता दीदी यांचं सरकार होतं। त्यामुळे हे सरकार घालवून स्वतःचं सरकार आणणं ही किती कठीण जबाबदारी होती याची जाणीव त्या ठिकाणी गेल्यानंतरचं सगळं वातावरण पाहिल्यानंतर मला देखील आलेली होती। पश्चिम बंगालचे भारतीय जनता पक्षाचे हाती कमळ घेतलेले पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि दीदीकडून दादाकडे असा आता पश्चिम बंगालचा प्रवास चालू झाला असं म्हणायला हरकत नाही। अर्थात त्यांची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे। त्यांचे वडील मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, अनेक वर्ष ते खासदार होते। त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभेंदू अधिकारी हे सुद्धा काँग्रेसचे नगरसेवक होते। आजपर्यंत 6 निवडणुका लढल्या, त्यातली फक्त 1 निवडणूक ते हरले आणि त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका, अगदी मागच्या वेळची नंदीग्रामची ममता बॅनर्जी यांच्या विरोधातली आणि यावेळची भवानीपूरची निवडणूक सुद्धा ते प्रचंड बहुमताने जिंकले। हे जरी सगळं खरं असलं तरी आता कसोटीचा काळ सुरू होणार आहे। याचं कारण सत्ता मिळवणं सोपं असतं, पण सत्ता राबवणं आणि सत्ता टिकवणं हे त्याच्याहून अधिक कठीण असतं। याचा अनुभव आता त्यांना येणार आहे। त्यांच्या समोर खूप आव्हानं आहेत, काही त्यांच्या स्ट्रेंथ आहेत, काही त्यांच्या विकनेसेस आहेत, काही त्यांच्या समोर संधी उपलब्ध आहेत, तर काही त्यांना धोके देखील आहेत। पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये या सगळ्याचा लेखाजोखा मी तुमच्यासाठी मांडणार आहे। सर्वात महत्वाचं आव्हान जर कुठलं असेल तर पश्चिम बंगालमधला राजकीय हिंसाचार। त्या हिंसाचाराची पाळंमुळं अगदी खोलवर रुजलेली आहेत आणि ती किती भीषण आहेत तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाची हत्या काही तासापूर्वी करण्यात आली। म्हणजे एक प्रकारे त्याच्या चितेला अग्नी दिल्यानंतर लगेचच शपथविधीला शुभेंदू अधिकारी आले। आपल्या जिवलग सहकारी असलेल्या रथ याची हत्या ही किती मोठा धक्का असू शकेल याची जाणीव अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर आली असेल। तर ही जी राजकीय हिंसाचाराची पार्श्वभूमी आणि हिंसाचाराचा सगळा जो इतिहास आणि वर्तमान आहे ते त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे। त्याचबरोबर एक कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य तिकडे येण्याकरता म्हणून काही कठोर पावलं उचलावी लागतील, तीही अतिशय महत्वाचं आव्हान आहे। आता संपूर्ण वातावरण हे निवडणुकीच्या निमित्तानं विलक्षण ध्रुवीकरणानं भरलेलं आहे। हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी नसणारे सेक्युलर अशा स्वरूपाची ती एक रचना झालेली आहे आणि त्या सेक्युलरांनी जे घुसखोर आहेत, जे बांगलादेशातनं आलेले आहेत किंवा इथे राहणाऱ्या मुसलमानांना इतक्या मोठ्या प्रमाणात लांगुल चालण्याची सवय लावली आहे की त्यामुळे या ध्रुवीकरणाचं भगदाड खूप मोठं झालेलं आहे। त्यातून तृणमूल काँग्रेस हे 100 पेक्षा कमी असल्यामुळे आणि ममता दीदी स्वतः सभागृहात नसल्यामुळे आता अक्षरशः काय म्हणू आपण ज्याला चेव आल्यासारखे तृणमूल काँग्रेसचे आमदार तुटून पडणार यात काही शंकाच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की हा एक अभूतपूर्व विजय आहे। 10% मतदान वाढणं आणि 294 पैकी 207 जागा निवडून येणं असा पराक्रम फार कमी वेळा भारतीय जनता पक्षच काय तर पश्चिम बंगालमध्ये इतर कोणत्याही पक्षाला फारसा जमलेला नाहीये। त्यामुळे 34 वर्षानंतरची डाव्यांची आणि 15 वर्ष ममता बॅनर्जी यांची सत्ता घालवल्यानंतर एक प्रत्यंचा ताणली जाते, त्याचबरोबर अपेक्षा देखील ताणल्या जातात आणि त्या मोठ्या अपेक्षा हे आत्ताचं सर्वात मोठं आव्हान आहे। शुभेंदू अधिकारी हे आतापर्यंत ज्याला आपण काय म्हणू कुशल संघटक किंवा जमिनीवरून लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखत होते, परंतु आज त्यांना ही सगळी जी भूमिका आहे लढवय्या कार्यकर्त्याची, कुशल संघटकाची, त्याच्या ऐवजी त्यांना अत्यंत महत्वाची भूमिका ते म्हणजे कुशल प्रशासकाची ही आता करावी लागणार आहे आणि त्यांच्यासाठीचं हे फार मोठं आव्हान आहे।
त्यांच्यावर वैयक्तिकरित्या काही आरोप झालेले आहेत. शारदा चिटफंड मध्ये त्यांच्यावर सीबीआयनी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला होता. अगदी तेव्हा विरोधात असणारा भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे त्यावेळी काढत होता. परंतु आज सर्वात त्यांच्यासमोर कुठलं महत्वाचं आव्हान असेल तर ते म्हणजे आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्याचं. हा व्यक्ती तसा रांगडा आहे, त्यामुळे त्याची भाषा मोकळी डाकळी आहे. जे मनात येतं ते पटकन बोलून टाकतो. परंतु जे मुख्यमंत्री पदावर असतात त्यांना असं करता येत नाही. या बाबतीत देवेंद्र फडणवीसांचा आदर्श त्यांनी समोर ठेवायला काही हरकत नाही. परंतु यापूर्वी ममता दिदींना उल्लेख करताना त्यांनी त्यांचा बेगम असा उल्लेख केला होता, किंवा त्यांच्या तृणमूल काँग्रेसला मतं म्हणजेच मिनी पाकिस्तानला मतं अशा स्वरूपाची काही विधानं केली होती, किंवा मुसलमानांना इथून या देशातून धक्के मारून हकलून लावू, या वक्तव्याबद्दल त्यांना सभागृहातून काही काळ सस्पेन्शनही भोगावं लागलं होतं. आता तुम्ही अशा पदावर बसलेला आहात की तुम्हाला अशी वक्तव्य करून चालणार नाही. याचं कारण तुम्ही केवळ हिंदूंचे नेते नाही, तर तुम्ही संपूर्ण पश्चिम बंगालचे नेते आहात, ही देखील जाणीव या निमित्तानं समोर आलेली आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल समोर आता सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते आर्थिक सुधारणांचं आव्हान आहे. याचं कारण खासगी गुंतवणूक जवळपास शून्य झालेली आहे. सरकारी गुंतवणूक अत्यल्प आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचं चक्र अडकून पडलंय. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एक अनिश्चितता वातावरणात आहे, आणि अनिश्चितता असल्यामुळे तिथे कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. त्याचं आणखीन एक कारण म्हणजे तिथल्या ट्रेड युनियन्सची दादागिरी आणि त्यांची दडपशाही. या सगळ्याचा परिणाम बेरोजगारीवर होतो, आणि त्यातून क्रय विक्रय शक्ती कमी झाल्यामुळे आर्थिक विकासाचं गाडं थांबलेलं असतं. या सगळ्यावर उपाय शोधताना आपली आतापर्यंत जी फायर ब्रँड अशी जी इमेज आहे ती उपयोगी पडणार नाहीये. तर फायर ब्रँडच्या ऐवजी एक कुशल ऍडमिनिस्ट्रेटर, एक धुरंधर दूरदृष्टीचा असा नेता, अशी त्यांना आपली इमेज घडवावी लागणार आहे. त्याचबरोबर इतका प्रचंड त्याग करून कार्यकर्ते जेव्हा सत्ता मिळवतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या अनेक अपेक्षा असतात, आणि त्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर खरं उतरणे ही एक फार मोठं त्यांच्या समोरचं आव्हान आहे. ममता दिदींनी आपण या पराभवाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊ अशी पण धमकी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी राजीनामा द्यायला देखील सपशेल नकार दिला, आणि इलेक्शन चोरीचा देखील त्यांनी आरोप केला. अर्थात त्यांना संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या बाजूनी एकवटून उभा राहिलेला आहे. त्यामुळे ममता दिदी या नंतरच्या काळात सभागृहामध्ये नसल्यामुळे त्या रस्त्यावर जाऊन आपली लढाई लढतील, आणि ती लढाई लढणं हे एक फार मोठं आव्हान शुभेंदू अधिकारी यांच्या समोर आहे. कारण ममता दींच्या रस्त्यावरच्या लढाईला ते आता रस्त्यावर उतरून उत्तर देऊ शकत नाहीयेत, तर त्यांना ते प्रशासकीय पातळीवर कौशल्यानं हाताळावं लागणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचं डिप्लोमॅटिक चातुर्य हे अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण इलेक्शन लूट हा जो आरोप केलेला आहे त्या आरोपाला काही प्रमाणात मीडियाने उचलून धरलं, तसंच ते पश्चिम बंगालमधल्या जनतेने उचलून न धरण्याकरता म्हणून त्यांना पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 16 वर्ष 15 वर्ष ममता दीदींच्या हाताखाली काम केल्यानंतर एक प्रकारची निष्ठा नोकरशाहीची त्यांच्या भोवती जमा होते. त्यामुळे अत्यंत कुशलतेनं त्यांना अधिकारी योग्य जागी बसवावे लागतील. कठोरपणे काही जणांना शासन करावं लागेल, आणि एक संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनची नवी घडी बसवावी लागेल. इतकंच काय, तर आत्ताचं जे ऑफिस आहे ते ऑफिस सुद्धा प्रख्यात अशा, पूर्वी जिथे पश्चिम बंगालचं राज्य सरकारचं ऑफिस होतं त्या रायटर्स बिल्डिंग मध्ये आता ते ऑफिस नाहीये. त्याची डागडुजी गेले अनेक वर्ष चालू आहे. अर्थात ती प्रलंबित ठेवण्यामध्ये ममता दिदींचा काहीतरी वेगळा हेतू होता, त्याविषयी आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे. परंतु ते रायटर्स ऑफिस आता पुन्हा जुन्या दिमाखात तयार करणे आणि तिकडे लवकरात लवकर आपलं प्रशासकीय कार्यालय शिफ्ट करणे हे सुद्धा त्यांच्या समोरचं फार मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर इतका प्रचंड मोठा पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा असतात, जशा स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात तशा दिल्लीच्या असतात. त्या दिल्लीच्या अपेक्षा सुद्धा त्यांना पूर्ण कराव्या लागतील. याचं कारण ज्या गतिमानतेनं दिल्लीचं प्रशासन हाकलं जात आहे तसंच प्रशासन त्यांना पश्चिम बंगालमध्ये त्यांनी चालवलं पाहिजे अशी अपेक्षा असणं काही गैर नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, प्रचारकाची अथवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता असण्याची अशी काही एक बॅकग्राऊंड नाहीये. ते काँग्रेसचे नगरसेवक होते आणि ते त्यांनी काही लपवलेलं नाहीये. इरिगेशन मिनिस्टर होते ममता दिदींच्या काळात, हे देखील लपवलेलं नाहीये. अगदी आत्ता म्हणजे 2020 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या जाणत्या कार्यकर्त्यांशी समन्वय करणं हा देखील एक फार मोठा आव्हानाचा भाग आहे. हे सगळं करत असताना काही
प्रत्येक माणूस काही आपल्याकडे स्पर्धात्मक गुणवत्ता घेऊन येतो, काही कमकुवत दुवे घेऊन येतो, काही संधी घेऊन येतो आणि त्यापेक्षा सुद्धा काही धोके घेऊन येतो. पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण त्याचा लेखाजोखा मांडूया, म्हणजे नेमका पट कसा झालेला आहे तो आपल्याला कळेल. पहिली गोष्ट, त्यांची स्पर्धात्मक गुणवत्ता किंवा त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत? तर या माणसाचा गेल्या 25-30 वर्षाचा पश्चिम बंगालचा अतिशय गाढा अनुभव आहे. ज्याला आपण एक ग्राउंड कनेक्ट म्हणतो, तो अफलातून ग्राउंड कनेक्ट या माणसाचा आहे. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका त्यांनी पायाखाली घातलेला आहे. तिथले कार्यकर्ते, तिथली परिस्थिती ही सगळी त्यांना माहिती आहे. ही नोज तिथली जमीन त्यांना माहिती आहे. त्यामुळे जमिनीवरचं जे सत्य आहे, जमिनीवर नेमकं काय करावं लागतं त्याचं क्षणार्धात आकलन त्यांना असणार आहे. हा जो अनुभव आहे, हा त्यांना प्रशासनाचा गाडा हाकताना खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडणार आहे. दुसरी गोष्ट, मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, त्यामुळे प्रशासन कसं हाताळायचं, हे सगळं गाडा कसा चालवायचा याचा त्यांना अनुभव आहे. दॅट इज हिज बिग स्ट्रेंथ. सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्राचा इतका जबरदस्त सपोर्ट याआधी पश्चिम बंगालला कधी मिळालेला नव्हता. डावे जेव्हा सत्तेवर होते तेव्हा काँग्रेस सत्तेवर होतं आणि ममता दिदी असताना भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता. त्यामुळे त्यांना कधीही तशा प्रकारचं सहाय्य मिळालं नव्हतं. परंतु आता शुभेंदू अधिकारींना भारतीय जनता पक्षाने पाठवलेला मुख्यमंत्री म्हणून एक प्रचंड सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार ज्याला आपण म्हणतो त्याचा खूप मोठा फायदा त्यांना होणार आहे. त्याचबरोबर मोदी आणि अमित शहा या दोघांचाही त्यांना अतिशय, ज्याला आपण काय शब्द वापरला होता त्यांनी, एक चट्टान की तरह उनके पीछे खडे रहेंगे असा जो एक शब्दप्रयोग एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अमित शहा यांनी केला होता, तसाच अनुभव आता शुभेंदू अधिकारींना येईल. त्यामुळे हे देखील त्यांचं एक फार मोठं बलस्थान आहे. आता काही कमकुवत दुवे आहेत, काही कच्ची स्थान आहेत आणि ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुठल्याही प्रचारकाची अथवा भाजपच्या केडरमध्ये अनेक वर्ष काम केल्याचा असं काही त्यांना अनुभव नाहीये. दुसरी गोष्ट, मगाशी मी सांगितलं की शारदा स्कॅम मध्ये त्यांचं नाव आलेलं होतं आणि सीबीआयची इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यावरची चालू आहेत. ते आता कोणत्या नेमक्या स्टेजला आहेत याचा काही अलीकडच्या काळात मी अभ्यास केलेला नाहीये. परंतु ते त्यांच्यावर एक काळा डाग ज्याला आपण म्हणू तो त्यांच्यावर आहे. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळात ते आलेले आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधनं मोठ्या प्रमाणात आलेली त्यांच्या बरोबरची माणसं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष तिथे वारणा करतात 2-2, 3-3 पिढ्या खपलेली 40-40 वर्ष ज्यांना सतरंजा उचल्या म्हणून हिणवलं गेलं असेल, अशा माणसांनी रक्त, घाम, अश्रू आणि पिढ्यानपिढ्या खर्ची घातलेल्या आहेत, त्यांचा एक गट. या दोघांमधलं एक प्रकारचं काय म्हणू आपण, ज्याला एक प्रकारची स्पर्धा असते, ती एक त्यांचा विकनेस आहे. तिसरी गोष्ट म्हणजे व्हायलन्स. आता पश्चिम बंगालच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये निवडणुकीच्या काळात व्हायलन्स झालेलं नाहीये, परंतु निवडणुकीच्या नंतरच्या काळात मात्र आता कुठेही काही होऊ शकेल अशा प्रकारची एक भीतिदायक वातावरण काही प्रमाणात आहे. ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं की काहीशी कम्युनल स्टेटमेंट करायची सवय त्यांना आहे आणि ती सवय हा एक त्यांचा विकनेस आहे. कारण आतापर्यंत ती विरोधी पक्षाचा फायर ब्रँड नेता म्हणून ती चालून गेली, परंतु यानंतर काही ती चालून जाणार नाहीये. आता त्यांच्यासमोर संधी काय आहेत तुम्हाला मी सांगतो. मला असं वाटतं नशिबानेच एखाद्याला अशी संधी मिळाली असते. एक जे राज्य पूर्वी परमवैभवापत होतं, ₹100 भारताचं जर दरडोई उत्पन्न असेल तर ते पश्चिम बंगालचं ₹127 असायचं आणि भारताला इंडस्ट्रियली डेव्हलप्ड अशा प्रकारचं जे नेशन म्हणून लेबल मिळालं ते 3 राज्यांच्या आधारावर. त्यातलं एक राज्य तमिळनाडू, एक राज्य बंगाल आणि एक राज्य महाराष्ट्र. त्या पश्चिम बंगालची आत्ताची अवस्था ही अतिशय वाईट आहे तुम्हाला मी सांगतो. तिसरी गोष्ट म्हणजे एक इंडस्ट्रियल रिफॉर्म करायची फार मोठी संधी आहे आणि ती इंडस्ट्रियल रिफॉर्म करायची जी संधी आहे ती त्यांना ताबडतोब हाताळावी लागणार आहे. याचं कारण, जर इंडस्ट्रियल रिफॉर्म केले तरच रोजगार निर्माण होणार आहे. आज तिथली रोजगाराची अवस्था खूप भीषण आहे, कारण एक प्रकारची संदिग्धता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार येत नाहीत, खाजगी गुंतवणूक येत नाही, कारण ट्रेड युनियन्स आहेत. ट्रेड युनियन्स या अतिशय आक्रमक स्वरूपामध्ये हल्ले करत असतात, त्यामुळे तिथे कोणी यायला तयार नाही. सरकारी गुंतवणूक फार कमी प्रमाणात झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा जो डेफिसिट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अनेक ठिकाणी नगण्य आहे. शहरांची, विशेषतः कलकत्ता शहराची अवस्था अत्यंत भीषण आहे. अनेक ठिकाणी पोल्युशनचे खूप मोठे प्रश्न आहेत. हे सगळे नागरी सुविधांचे प्रश्न हे नजीकच्या काळात त्यांना तातडीनं हाती घ्यावे लागणार आहेत. आणि सर्वात
महत्वाची एक ऑपॉर्च्युनिटी त्यांना ती आहे, म्हणजे सीए एनआरसी यांचं जर त्यांनी लागू केले तर मतुआ कम्युनिटीला जर त्यांना भारताचं नागरिकत्व लगेच देता आलं तर एक फार मोठा मतदारांचा वर्ग त्यांच्याकडे एक निष्ठावान म्हणून पुढच्या निवडणुकीकरता तयार असेल. अर्थात तसे धोकेही त्यांना भरपूर आहेत आणि त्या धोक्यांमध्ये म्हणजे जेव्हा इतक्या प्रदीर्घ काळानंतर इतक्या प्रचंड मतदान 10% मतदान वाढलेलं आहे आणि 200हून अधिक तुमचे आमदार आले आहेत, तेव्हा सगळ्यांकडूनच ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा अतिशय वेगानं तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. पहिल्या 100 दिवसात जर तुम्हाला जर काही सायझेबल बदल दाखवता आला नाही, मग तो इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल, तो कल्चरचा असेल, तो ऍडमिनिस्ट्रेशनचा असेल, दृश्य स्वरूपात असेल, हा जर दिसला नाही तर एक एक करून तुमच्यावर मतदारांचा वर्ग, मग महिला असतील, तरुण असतील, पेन्शनर्स असतील, सरकारी कर्मचारी असतील, हे नाराज व्हायला लागतात. इंडस्ट्री दूर जायला लागते आणि मग एकदा ती गाडी घसरायला लागली की मग पुढे त्यांना वरती खेचणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे पहिल्या 100 दिवसात तुम्ही काय करता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. तिसरं म्हणजे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत डाव्यांचं, काँग्रेसचं आणि काहीसं डाव्या मताकडे झुकलेलं लेफ्ट टू द सेंटर असं ममता दीदींचं सरकार होतं. त्यामुळे त्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार तिकडे पूर्णपणे रुजलेला नाही. आता तुम्ही म्हणाल की 204 तुम्हाला आमदार निवडून दिले, हा रुजला नाही असं कसं म्हणता? तो एक वेळ ममता दीदी नकोत म्हणून आलेला एक विचार आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विकासाकरता आलेली मत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाची आणखीन एक बाजू, ती म्हणजे त्यांचा हिंदुत्वाचा आग्रह जो आहे, हिंदू सारा एक हा जो आग्रह आहे, ती जी त्यांची विचारधारा आहे, ती विचारधारा प्रत्यक्ष कार्यात आणणं, आचरणात आणणं आणि त्याच्याकरता व्होट बँक उभी करणं हे खूप मोठं आव्हान आहे. याचं कारण काहीसे सेक्युलर विचार असणारे सत्यजित रे असतील, जगदीशचंद्र बोस किंवा टागोर असतील, कॉफी हाऊस मधला हा सगळा जो विचारवंतांचा, डाव्या विचारवंतांचा मेळावा आहे, हे आपल्या समोर आहे आणि त्यांना जय श्रीराम म्हणायला लावणे ही एक फार मोठी जबाबदारी आहे. इट इज नॉट इझी. तिसरी गोष्ट, ममता दीदी आता रस्त्यावर आहेत आणि ती रस्त्यावरचं राजकारण ते आता जोरदार लढतील. त्यामुळे दररोज उठून तुमच्या समोर एक फार मोठी आव्हानं निर्माण करायची क्षमता या बाईमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात मी आत्ताच जाईन असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या न्यायालयात ते रोज जाऊन तुमचे खटले चालवणार आहेत. लोकांच्या अपेक्षा मगाशी मी सांगितलं त्या खूप भीषण आहेत. त्यामुळे गुंडा राज तातडीनं, जसं उत्तर प्रदेशामध्ये बुलडोजर बाबा म्हणून जी उपाधी मिळाली, त्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांनी जी जबरदस्त कामगिरी तिथली झुंडशाही, दडपशाही उखडून टाकण्याकरता केली होती, त्या स्वरूपाचं काम पश्चिम बंगालमध्ये. परंतु उत्तर प्रदेश सरकार हडेलप्पी कारभार इकडे करता येणार नाही, कारण पश्चिम बंगालचं जे कॅरेक्टर आहे, अंतरंग आहे, हे काहीसं इंटेलेक्च्युअल, आर्टिस्टिक असं अंतरंग आहे. त्यामुळे ते अतिशय नाजूकपणे आणि अतिशय वेगळ्या हाताने हाताळावं लागणार आहे. ज्या भूमीमध्ये हेडगेवार आणि दीनदयाळ फारसे माहीत नाहीयेत, त्यांना सत्यजित रे आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीत रुजवणं ही एक फार मोठी कलात्मक कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. कारण तिथे आतापर्यंत जो प्रभाव होता तो काल मार्क्सचा आणि नेहरूंचा होता. त्यामुळे ते एक फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे जो समाज हा काहीसा वैचारिकदृष्ट्या लेफ्ट टू सेंटर किंवा सेक्युलर अशा विचारांचा होता, जो राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील होता, किंबहुना काहीसा आक्रमक देखील होता, त्यांना एक साहित्याची मोठी बॅकग्राऊंड होती आणि त्या साहित्याचा जो सगळा पट आहे हा काही हिंदुत्वाचा पट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे मग महाश्वेती वर्मा असतील, सत्यजित रे असतील, टागोर असतील, यांच्या ज्या कथा होत्या त्याच्यावर ज्याचा पिंड रवींद्र संगीतावर पोहोचलेला आहे, त्यांना RSS ची ओळख करून देणे आणि त्यांच्या विचारांचं बाळकडू त्यांना पाजणे हे एक फार मोठं आव्हान मी आहे तुम्हाला सांगतो. आणि तीच त्यांची खरी मोठी कसोटी आहे. याचं कारण, कुठलीही हिंदुत्वाची गोष्ट घडली की यांना इकडे UP करायचंय, यांना इकडे यांना इकडे गुजरात करायचंय, अशा प्रकारची गोष्ट होईल. परंतु स्वतः मात्र विरोधी पक्ष आता पश्चिम बंगालकडे मोदी विरोधाची लॅब म्हणून बघत असतील, परंतु शुभेंदू अधिकारींना मात्र हिंदुत्वाची लॅब म्हणून पश्चिम बंगालकडे पाहता येणार नाही. त्यामुळे पश्चिम बंगालची ओळख पुसू न देता
त्यांच्या कलात्मक असण्याला गोंजारत, त्यांच्या साहित्यिक असण्याला चुचकारत आणि त्यांच्या क्रांतिकारक असणाऱ्या फुलण्यावर हळूहळू तिकडे हिंदुत्वाचा विचार त्यांना घेऊन जावा लागणार आहे. आणि त्यामुळे 100 दिवस पहिले फार महत्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, नोकरशहा गेले 15 वर्ष ममता दीदींबरोबर होता, त्यामुळे त्यांची लॉयल्टी ही ममता दीदींकडे काही प्रमाणात असणार आहे. त्यामुळे अशा वेळेला अशा अधिकाऱ्यांना बाजूला सारून कणखरपणे आणि चांगले अधिकारी नेमणे, त्यांच्या मार्फत सत्ता राबवणे हे एक फार मोठा काम आहे. सबका साथ सबका विकास ही जी घोषणा आहे ती फार प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण आहे. याचं कारण, ज्या मुसलमानांनी तुम्हाला मतं दिली नाहीत त्यांच्या प्रती देखील अशाच प्रकारची भावना मनात ठेवणं आणि त्याप्रमाणे काम करणं हे खूप महत्वाचं आहे. एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट ही एक फार मोठी गॅप आता तिकडे आहे. याचं कारण, एज्युकेशन एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये अतिशय उत्तम मिळत होतं. जाधवपूर युनिव्हर्सिटी असेल, शांती निकेतन असेल, परंतु आता मात्र या सगळ्याचा दर्जा हा प्रश्नचिन्हांकित आहे. त्यामुळे ते जे भद्रलोकाचं गमावलेली अस्मिता होती ती सगळी परत आणणं हे एक फार मोठं आव्हान आहे. आज पश्चिम बंगालच्या जनतेने एक प्रकारे आपण म्हणू राजकीय दृष्ट्या विकासात्मक असलेला भाजप स्वीकारलेला आहे. आता हिंदुत्वाचं अंतरंग असणारा भाजप त्यांना स्वीकारण्याकरता म्हणून अतिशय चतुराईनं कल्चरल स्पिरिट पटवून देण्याची जी पावलं आहेत ती उचलावी लागतील. शेवटी मी असं म्हणेन की ज्या परिवर्तनाची हाक देऊन तुम्ही लोकांना मतं द्यायला लावलीत, तेच परिवर्तन आज तुम्हाला सत्यात आणि प्रत्यक्षात अनुभवात आणायचं आहे. गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम, मग ते आयुष्यमान भारत असेल, स्मार्ट सिटी असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, हे अत्यंत वेगाने तिकडे आणावे लागतील. थोडक्यात काय, तर मतपेटीवर म्हणजेच शरीरावर तुम्ही कमळ फुलवलंय, आता तुम्हाला पश्चिम बंगालच्या जनतेच्या अंतरंगात कमळ फुलवायचंय आणि त्याचं आयुष्य कमळासारखं सुंदर करायचंय. हेच आव्हान शुभेंदू अधिकारी कसं पेलतात हे आपल्या पुढच्या 100 दिवसात कळेल. त्याचाही लेखाजोखा आपण घेऊ. तुर्तास मी इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर करा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका, सूचना करायला विसरू नका. पाहत राहा द उदय निरुडकर शो.